नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी खूप रिक्वेस्ट केली होती ज्या व्हिडिओची, तो विषय घेऊन येत आहोत. म्हणजेच बॉम्बे हायकोर्टचा जो 2023चा पेपर होता त्याचा डिटेल्ड ॲनालिसिस. ठीक आहे, आपण काय करूया, हा व्हिडिओ खूप मोठा होईल जर आपण पूर्ण पेपर 90 क्वेश्चन्स घेतले कंटिन्यू. तर मी पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 अशा 3 पार्ट्समध्ये हा व्हिडिओ जो आहे तो डिवाइड केलेला आहे. आजचा आहे तो पार्ट 1 आहे. खूप महत्त्वाचा आहे कारण की तुम्हाला जर PYQs म्हणजे प्रिव्हियस इयरमध्ये काय क्वेश्चन्स आले होते, जी आपली संस्था आहे जी परीक्षा घेणार आहे त्यांची क्वेश्चन्स विचारण्याची मागची संकल्पना काय आहे, त्यांचे फेवरेट टॉपिक्स कोणते आहेत आणि ते वारंवार टॉपिक्स रिपीट होत आहेत का. ॲक्च्युली आपला जो क्रॅश कोर्स आहे बॉम्बे हायकोर्टसाठी त्याच्यामध्ये सरांनी तुम्हाला लॉजिक्स पण शिकवले ह्याच पेपरबद्दलचे. ठीक आहे, तर आपल्याला नेहमी 2023चा झाला, 2020चा झाला, नागपूर खंडपीठाचा झाला, हे सगळे PYQ जे आहे आपण त्याला इंग्लिश फ्रेजमध्ये म्हणतो दे आर अवर बायबल. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आर बायबल, सिलेबस इज बायबल. तर का हे तुम्हाला कळेल कारण की ह्या तिन्ही वर्षी काही असे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत जे रिपीट झालेले आहे. ठीक आहे, आणि सोबतच आपण जे टॉपिक्स आपल्याला माहिती नसतील किंवा जो विषयाचा अभ्यास आपण थोडा कमी केला आहे किंवा वीक आहे त्याच्यावरती पण आपण कसे आन्सर्स देऊ शकू हे आपण क्रॅश कोर्समध्ये कवर केलेलं आहे. इथे मी थोडंफार बघेल कवर करेल, पण ॲक्च्युली तो पार्ट जो आहे तो पेड स्टुडंट्स आहे. पण आम्ही संगममध्ये नेहमी असं बिलीव्ह करतो की जे विद्यार्थी नाही समजा आपली बॅच घेऊ शकत असतील तर त्यांना आपण कुठे ना कुठे कसं तरी त्यांच्या यशामध्ये आपण सहभागी व्हावं आणि त्यांना सक्सेस मिळण्यासाठी आपण एक म्हणजे स्टेप तरी आहे ती आपण त्याचा रोल प्ले करावा. ठीक आहे, आय होप यू आर गेटिंग माय इमोशन्स. सो विदाउट वेस्टिंग एनी फर्दर टाइम वी विल स्टार्ट विथ बॉम्बे हायकोर्ट 2023 पेपर ॲनालिसिस. दिस इज पार्ट 1 ऑफ द पेपर ॲनालिसिस व्हिडिओ. स्ट्रेट मूविंग टुवर्ड्स द क्वेश्चन. जो आपला पहिला क्वेश्चन होता तो होता हू इज द गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र. आता ही एक्झाम झाली होती 2023मध्ये. ठीक आहे, आणि त्यांनी 2023मध्ये गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र असा क्वेश्चन का विचारला, कारण तेव्हा नुकतीच जी आहे ती कोश्यारी यांची बदली झाली होती आणि आपले नवीन गव्हर्नर म्हणजेच राज्यपाल यांची नियुक्ती झाली होती. तर त्याचा आन्सर काय आहे, हे करंट अफेअर्स बेस्ड आहे. ठीक आहे, तुम्हाला तेव्हा जेव्हा तुम्ही 2023मध्ये होते तेव्हा तुम्हाला एकदम नीट माहिती पाहिजे होतं की आत्ता रिसेंटली कोणते गव्हर्नर होते आपले आणि आता त्यांची बदली झाली आहे, नव्याने कोणते नियुक्त झाले. आता तुम्हाला ह्या वर्षी जर अशा प्रकाराचा काही क्वेश्चन आला तर तुम्ही लक्षात ठेवा की जे करंट गव्हर्नर आहेत आपले, हा शॉर्ट फॉर्म आहे गव्हर्नरचा, ते आहे CP राम कृष्णन. ठीक आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. आता याच्यासोबतच तुम्ही काय अभ्यास करायचा आहे ह्या प्रश्नाचा एक होमवर्क देते मी तुम्हाला. राज्यपाल म्हणजेच गव्हर्नर ऑफ अ स्टेट त्यांचं कॉन्स्टिट्यूशनल आर्टिकल संविधानिक कलम कोणता आहे याचा एक अभ्यास करून ठेवा. ठीक आहे, दुसरा अभ्यास आहे की प्रत्येक राज्यामध्ये असं कंपल्सरी आहे का की एकच राज्यपाल पाहिजे की 2 स्टेट्स मिळून 2 राज्य मिळून एक राज्यपाल असू शकतो का. आणि तिसरा अभ्यास आहे तुमचा राज्यपालाच्या विषयीच की राज्यपाल हे एका युनिव्हर्सिटीचे काय असतात, चान्सलर, व्हाईस चान्सलर एक्सेट्रा एक्सेट्रा, त्यांचा रोल काय असतो. जे आपले महाविद्यालय असतात, आपली युनिव्हर्सिटी असते, त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये गव्हर्नरचा काय रोल आहे. ओके, पुढचा क्वेश्चन आहे विच कंट्री हॅज वॉन 2020 FIFA वर्ल्ड कप. आता हा तेव्हाचा करंट अफेअर्सचा क्वेश्चन आहे. आत्ता तुम्ही पेपर सोडवत असताना त्याच्यावरती लक्ष द्यायची गरज नाही आहे, नाही आला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण त्याचं आन्सर जे आहे ते अर्जेंटिना आहे. आता आपल्याला याच्यावरनं काय बघायचं आहे की बाबा स्पोर्ट्सवरती क्वेश्चन्स येत आहेत बॉम्बे हायकोर्टमध्ये. आपण स्पोर्ट्सचं मग वर्ल्ड कप झालं, FIFA झालं, ऑलिम्पिक्स झालं, चेस झालं, कुठे झाले होते, कोण विनर होतं याचा अभ्यास करून ठेवायचा आहे. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चनकडे आपण वळूया. पुढचा आहे हू इज आर्मी चीफ ऑफ इंडिया. सेम टाईपचा क्वेश्चन मला आत्ता पण एक्सपेक्टेड आहे. तर हे सगळे जे लोक यांनी इथे नमूद केलेले आहे हे सगळे कधी ना कधी आर्मीचे चीफ होते, पण याचा आन्सर त्यावेळेसचा आहे मनोज पांडे.
करंट कोण आहेत? उपेंद्र द्विवेदी. इथे लिहिते मी. आर्मी चीफ कोण आहे आता? उपेंद्र द्विवेदी. तुम्ही हे नोट करत चला. एग्जाम माझी नाही आहे, एग्जाम तुमची आहे. मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, इम्पॉर्टंट टॉपिक्स सांगत आहे. आत्ताच ह्याच व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात एकदम फिट झाल्या पाहिजे. ठीक आहे? ठीक आहे. तर आपण तिसरा क्वेश्चन बघितला. मूविंग टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. इन विच इयर बॉम्बे हायकोर्ट वॉज इस्टॅब्लिश्ड? आणि तेव्हा माझ्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी 1861 आन्सर दिलं होतं, जे की चुकीचं आहे. कायदा हा 1861चा आहे. म्हणजे 1861 मध्ये कायदा आला होता, ज्या अंतर्गत सांगितलं होतं मुंबई म्हणजे बॉम्बे, मद्रास आणि चेन्नई या 3 ठिकाणांमध्ये हायकोर्टची नियुक्ती व्हायला पाहिजे. पण ॲक्च्युली बॉम्बे हायकोर्ट जे आहे ते 1862 मध्ये इस्टॅब्लिश झालेलं आहे. म्हणून हे एक जे आन्सर आहे त्याचं प्लीज करेक्शन करा. मी बरेच यूट्यूबचे पण व्हिडिओ बघितले, म्हणजे विद्यार्थ्यांनी जे मला सांगितले की मॅम 1862 आहे मॅम, बघा ना ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, तर ते एक्स्ट्रीमली रॉंग आहे. मला माहिती नाही की कसं काय त्यांनी ते आन्सर्स सांगितले आहे, पण 1862 आन्सर आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे? पुढच्या क्वेश्चनकडे वळूया आपण. द महाराष्ट्र स्टेट हे खूप बेसिक आहे. तुम्हाला आपल्या राज्याबद्दलची माहिती, मी नेहमी सांगते तुम्हाला की महाराष्ट्राबद्दलची तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे. कोणती कोणती ते मी पुढे आता ह्या लेक्चरमध्येच कव्हर करणार आहे. पण आत्ता सध्या हे बघून घ्या की महाराष्ट्र स्टेट वॉज फॉर्म्ड बाय द बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट इन विच इयर? कोणत्या वर्षी बॉम्बे म्हणजे महाराष्ट्र स्टेट जे आहे ते स्थापन झालं होतं? याचा आन्सर काय आहे? 1960. मोस्ट प्रोबॅबली आय होप तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना याची माहिती असेल. नसेल तर आज पाठ करून घ्या. कोणत्याही परीक्षेमध्ये म्हणजे ह्या वर्षीच्या पण बॉम्बे हायकोर्टच्या एक्झाममध्ये ह्या प्रकारचा कोणता तरी क्वेश्चन येऊ शकतो. हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. आणि ॲडिशनल माहिती तुम्ही ही घेऊन घ्या की महाराष्ट्र राज्य जे आहे ते 14वं राज्य म्हणजे सिक्वेन्समध्ये जे आहे 14वं राज्य म्हणून त्याची नियुक्ती झाली होती, म्हणजे स्थापना झाली होती. आता तुमचा अभ्यास आहे भारतामध्ये सगळ्यात पहिलं राज्य, हे जर 14वं आहे महाराष्ट्र, तर पहिलं राज्य कोणतं आहे जे फॉर्म झालं होतं, ज्याची स्थापना झाली होती, त्याचा अभ्यास मला सांगा. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यात रिसेंटली 2014 मध्ये एक जे आहे त्या राज्याची स्थापना झाली आहे, ते कोणतं आहे ते पण मला कॉमेंट्समध्ये सांगा. याचा अभ्यासही करून ठेवा. हा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. पुढे आहे, हाऊ मेनी सीट्स डज महाराष्ट्र हॅव इन लोकसभा? खूप छान क्वेश्चन होता हा. तुम्हाला सगळं बघताय ना, तुम्ही सगळं काही महाराष्ट्राच्या रिलेटेड विचारत आहेत, म्हणून तुम्ही सगळ्या बाजूनी, जसं मी म्हणलं की तुम्हाला हे माहिती पाहिजे महाराष्ट्र स्टेट 14वा आहे, अजून काय काय माहिती पाहिजे ते मी तुम्हाला सांगते. त्याच प्रकारे ही एक गोष्ट आहे, फक्त लोकसभा नाही, राज्यसभेमध्ये किती आहे महाराष्ट्राचे, विधानसभेमध्ये किती आहे आणि विधान परिषदेमध्ये किती आहे. ठीक आहे? याचा अभ्यास मी तुम्हाला आत्ताच सांगते. लोकसभेमध्ये आपले 48 आहे, म्हणजे हे आन्सर झालं आपलं. राज्यसभेमध्ये आपले सीट्स 19 आहेत महाराष्ट्राचे. आपल्या विधानसभेमध्ये 288 आहे, 288. आणि विधान परिषदेमध्ये 78 आहे, 78. ओके, इथे लिहिते मी. विधानसभेमध्ये 288 आणि विधान परिषदेमध्ये किती आहेत? 78. राज्यसभेमध्ये किती आहे? 19. ओके, हे पाठ ठेवा तुम्ही. जर तेव्हा लोकसभा आलं होतं, ह्या वर्षी राज्यसभा येऊ शकतं, ह्या वर्षी विधानसभा येऊ शकतं, काहीही येऊ शकतं. खूप महत्त्वाचा डेटा आहे. ठीक आहे? यासोबतच तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा, जर महाराष्ट्राचे 48 सीट्स आहे लोकसभेमध्ये, तर पूर्ण लोकसभेमध्ये सीट्स किती आहे? 445 आहे की किती आहे ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि दुसरी गोष्ट सांगा की सगळ्यात जास्त सीट्स कोणत्या राज्याच्या आहे? यूपी आहे का? सांगा मला कॉमेंटमध्ये सांगा. ठीक आहे?
आणि हा अभ्यास पण महत्त्वाचा आहे की विच अमंग द फॉलोइंग स्टेट्स हॅज हायेस्ट रिप्रेझेंटेशन इन लोकसभा. ठीक आहे, ते बघा तुम्ही, अभ्यास करा. आणि आपण आता पुढच्या स्लाइडकडे वळूया. पुढचा क्वेश्चन काय आहे, विच सिटी इज नोन ॲज फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया. फायनान्शियल, लक्ष नीट द्या. बऱ्याच विद्यार्थ्यांनी जेव्हा 23चे विद्यार्थी होते कॅपिटल बघितलं, दिल्ली मार्क केलं आणि मार्क जे आहे क्वेश्चन चुकवून आले. तुम्ही तसं करायचं नाही कारण हे रॉंग आहे. ठीक आहे, हे आन्सर नाही आहे. त्यांनी आपल्याला फायनान्शियल कॅपिटल विचारलं आहे. आता मी तुम्हाला सगळे कॅपिटल सांगते. दिल्ली जे आहे ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपिटल आहे. हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, पॉलिटिकल म्हणजे भारताची सीट कुठे आहे तर दिल्लीला आहे. आपलं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामकाज कुठून चालतं तर दिल्लीवरून चालतं. फायनान्शियल कॅपिटल नाही आहे. फायनान्शियल कॅपिटल महाराष्ट्रात आहे, मुंबईमध्ये. पुन्हा महाराष्ट्राच्या निगडीत क्वेश्चन आला. वारंवार सांगते मी, महाराष्ट्राचं इतिहास भूगोल, जरी तुम्हाला इतिहास भूगोल नाही आहे पण मी कोणत्या प्रकारचा भूगोल म्हणते, एक क्वेश्चन येईल त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते. इतिहास म्हणजेच फॉर्मेशन कधी झालं होतं, हायकोर्टाचं फॉर्मेशन कधी झालं होतं, त्यानंतर हे इकॉनॉमिकल झालं की महाराष्ट्राचं फायनान्शियल कॅपिटल काय, कल्चरल बघा की वारली पेंटिंग वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही महाराष्ट्राच्या निगडीत पाठ करून घ्या. बेंगलोर जे आहे त्याला तुम्ही IT कॅपिटल म्हणू शकता कारण की IT पार्क्ससाठी बेंगलोर IT हब आहे, ते IT कॅपिटल आहे. आणि जयपूर हे राजस्थानचं कॅपिटल आहे. ठीक आहे, बरेच लोक कल्चरल कॅपिटल ऑफ इंडिया म्हणतात पण ह्यामध्ये थोडासा डाऊट आहे कारण की वेस्ट बेंगॉलला पण कल्चरल कॅपिटल ऑफ इंडिया म्हणतात, म्हणून असा क्वेश्चन तुम्हाला येणार नाही. जयपूर हे आत्तापुरतं आपण बघू की राजस्थानचं कॅपिटल आहे. पुढचा क्वेश्चन आहे, विच इज द लार्जेस्ट डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र. कळालं, हे जे सगळे तुमचे जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स येत आहे हे सगळे आपल्या राज्याशी निगडीत आहे. आता मी काय म्हणते तुम्हाला, जे मी म्हणलं जॉग्राफिकल अभ्यास करा, ते काय म्हणते, जर यांनी लार्जेस्ट विचारलंय तुम्हाला तर तुम्हाला आता नीट लक्ष द्या, लिहून घ्या. स्मॉलेस्ट माहिती पाहिजे. स्मॉलेस्ट कोणतं आहे सांगू शकता का तुम्ही? मुंबई सिटी आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही हा एक चार्ट मी सांगते तो लक्षात ठेवा. हे आपलं जे डायरेक्शन दाखवणारा जो हे असतो क्लॉक असतो त्याच्यामध्ये हे नॉर्थ असतं, साऊथ असतं, त्यानंतर वेस्ट आणि ईस्ट. तुम्हाला एक्झॅक्टली माहिती पाहिजे की नॉर्थला विच, जसा असा क्वेश्चन आला, विच इज द नदर्न मोस्ट डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र, काय आन्सर द्याल तुम्ही? पाठ पाहिजे तुम्हाला. त्याचा आन्सर आहे नंदुरबार. एकदा आज मॅप उघडा आणि बघून घ्या. ठीक आहे, हे झालं नदर्न मोस्ट. सदर्न मोस्ट कोणतं आहे? सिंधुदुर्ग. एन पासून आहे नॉर्थ, नॉर्थ नंदुरबार, साऊथ सिंधुदुर्ग. एन फॉर एन, एस फॉर एस. आता वेस्टर्न मोस्ट कोणतं आहे तर मुंबई सिटी. हे स्मॉलेस्ट पण आहे आणि वेस्टर्न मोस्ट पण आहे. ठीक आहे, मुंबई सिटी हे स्मॉलेस्ट पण आहे लक्षात ठेवा आणि वेस्टर्न मोस्ट पण आहे. सगळ्यात पश्चिमेकडचा कोणता जिल्हा आहे तर तो मुंबई सिटी आहे. आणि ईस्टर्न मोस्ट कोणता आहे तर गडचिरोली. आता तुमचा होमवर्क आहे की मुंबई सिटीच्या ह्या बाजूला पश्चिमेला कोणतं अरेबियन सी आहे की बे ऑफ बेंगॉल आहे की काय आहे, एखादा पहाड आहे, नदी आहे, काय आहे, ह्या बाजूला एखादा जिल्हा आहे का, काय आहे. ठीक आहे, हा तुमचा अभ्यास आहे. गडचिरोलीच्या बाजूला कोणतं राज्य लागून आहे महाराष्ट्राला? गडचिरोली कोणत्या राज्याला लागून आहे? छत्तीसगड आहे, मध्य प्रदेश आहे, काय आहे सांगा. नंदुरबार वरती आहे, नंदुरबारला लागून कोणतं दुसरं राज्य आहे महाराष्ट्राला लागलेलं? आणि सिंधुदुर्गला खाली गोवा टच होता आहे का की कर्नाटका टच होत आहे? हा अभ्यास तुम्ही करायचा. हा मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर पण हा क्वेश्चन जर सॉल्व नाही करू शकले एक्झाममध्ये
तर ह्यापेक्षा मोठं पाप काहीच नसणार आहे. एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे हा मला. जर त्यांनी लार्जेस्ट विचारला आहे ज्याचा आन्सर आहे अहमदनगर, तर तुम्हाला स्मॉलेस्ट, नदर्न मोस्ट, ईस्टर्न मोस्ट ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. याचा आन्सर आहे अहमदनगर. याचं नाव बदललं आहे आता अहमदनगरचं. काय नवीन नाव सांगा. आणि तुम्हाला असा क्वेश्चन पण एक्सपेक्टेड आहे की अहमदनगरचं चेंज्ड नाव, औरंगाबादचं चेंज्ड नाव, उस्मानाबादचं चेंज्ड नाव. ठीक आहे, हे सगळे नावं तुम्हाला माहिती पाहिजे. पुढे आहे when the third battle of Panipat was fought between Maratha and Afghan army. खूप फॅक्च्युअल क्वेश्चन आहे आणि याचा आन्सर 1761 आहे. प्लस तुम्हाला माहिती पाहिजे की फर्स्ट बॅटल ऑफ पानिपत जे आहे ते कुणाकुणामध्ये झालं होतं, कोणत्या वर्षी झालं होतं. सेकंड कुणामध्ये झालं होतं, कोणत्या वर्षी झालं होतं. एकदम झोपेतून जरी उठवलं तरी तुम्हाला हे यायला पाहिजे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे आझाद हिंद सेना वॉज फॉर्म विथ असिस्टन्स ऑफ. फ्रान्स आहे, USA, जपान आहे, रशिया आहे. काय आन्सर आहे याचं? ठीक आहे, हे आन्सर आहे. आणि होमवर्क आहे तुमचं की कुणी फॉर्म केली होती. सुभाषचंद्र बोसनी केली होती की रासबिहारी बोसनी केली होती, हे मला तुम्ही प्लीज तुमचा तुम्ही तरी अभ्यास करा. ह्या गोष्टीचा खूप महत्त्वाचं आहे हे. आणि जे काही आपण डिस्कस करत आहोत तुम्ही बघू शकता आपला लेखा कोशागारचा जो ट्रेंड ॲनालिसिस आहे त्यावरती विद्यार्थी खूप जास्त खुश आहेत. आपण म्हणजे मी तुम्हाला हे नाही सांगते की आपण भविष्यवाणी सांगतो इथे आणि ह्या तारखेला जगबुडी होणार आहे. नाही नाही, ते कोणीच प्रेडिक्ट नाही करू शकत. कोणी तसं सांगतही असेल तर त्या वाटेला तुम्ही जाऊ नका. मी म्हणते आपण फक्त आधीचे क्वेश्चन्स बघायचे आणि त्याच्यावरनं आपण ओळखायचं की आता कोणता क्वेश्चन येईल. या क्वेश्चन्सवरनंच मी तुम्हाला सांगते की काय येईल आणि हेच येईल, 100% हेच येईल. तुम्ही जर ॲनालिसिस करू शकत असाल ॲज अ स्टुडंट तर खूप बेस्ट आहे. नसेल करू शकत तर प्लीज ह्या व्हिडिओकडे नीट लक्ष द्या. मी सांगते त्याप्रमाणे अभ्यास करा. ज्या ज्या गोष्टींचं मी होमवर्क सांगते त्याला सिरियसली कन्सिडर करा. ठीक आहे, कारण ह्या वर्षी आपल्याला ही एक्झाम अतिशय सुवर्ण संधी आहे. ही एक्झाम आपल्याला क्रॅक करायचीच आहे. ठीक आहे. ठीक आहे, पुढचा आता आपलं इथे जनरल नॉलेज जे आहे ते संपलं आहे. लास्ट क्वेश्चन पण आपण बघितला. आझाद हिंद सेना जी आहे ती 1942 मध्ये फॉर्म झाली होती आणि सुभाषचंद्र बोस यांनी फॉर्म केलेली नाही. ठीक आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की आझाद हिंद सेना जी आहे ती सुभाषचंद्र बोस यांनी फॉर्म केली होती. नाही, त्यांनी खूप मोठी कारकीर्द निभवली होती पण ते जनक नव्हते. आता इंग्लिशकडे वळूया. खूप सोपे क्वेश्चन्स आहे पण हे बऱ्याच विद्यार्थ्यांना सोपे नाही आहे. आय ॲग्री, अवघड आहेत क्वेश्चन्स आणि जेव्हा एक्झाममध्ये असता तुम्ही तेव्हा जास्त तुम्हाला कन्फ्युजन होतं. म्हणून आपण अलर्ट राहिलो तर क्वेश्चन्स आपले रॉंग होणार नाही. आता पुढे काय इंग्लिशमध्ये, इंग्लिशचे 20 आहेत बरं का. इंग्लिश तुम्हाला 20 मार्कांसाठी आहे. इट वॉज पास्ट मिडनाईट सो देअर वेअर डॅश पीपल ऑन स्ट्रीट. आता बघा, फ्यू अ फ्यू दोन सेम आहेत, लेस आणि नोबडी. आता ह्याबद्दलचं लॉजिक आणि ते सगळं सरांनी ॲक्च्युली तुम्हाला क्रॅश कोर्समध्ये शिकवलेलं आहे. इथे आपण फक्त आन्सर्स बघणार आहोत. तर याचा आन्सर आहे हे अ फ्यू, देअर वेअर अ फ्यू पीपल. ठीक आहे. पुढे आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन फॉर्म ऑफ सी इज. ठीक आहे, हे जे आहेत नाउन फॉर्मचे जे क्वेश्चन्स आहेत ॲक्च्युली ते तुम्हाला 2020च्या पेपरमध्ये पण बघायला मिळाले होते आणि जेव्हा नागपूर खंडपीठाचा पेपर झाला होता तेव्हा पण हा सेम प्रकारचा क्वेश्चन जो आहे तो आपल्याला बघायला मिळाला होता आणि याचा आन्सर आहे डी, साईट. ठीक आहे, आपल्या ज्या क्रॅश कोर्समध्ये आपण कवर करत आहोत त्यामध्ये हे सगळे टॉपिक नाऊन, कंपाऊंड नाऊन, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेल्डमध्ये कवर करणार आहोत. आणि जे आत्ताही लेक्चर्स चालू आहेत आपले मॅथ्स, मराठी, कम्प्युटर, प्रत्येका लेक्चरनंतर जसं आज आपण कम्प्युटरमध्ये समजा सॉफ्टवेअर अँड ऑपरेटिंग सिस्टम शिकलो, लगेच लेक्चर झाल्या आपण MCQ प्रोव्हाइड करत आहोत. 20 MCQ, जर टॉपिक मोठा असेल तर त्याहूनही जास्त MCQ. म्हणजे तिथल्या तिथे लेक्चर झालं, नोट्स रेडीमेड मिळत आहे आणि तुम्हाला MCQ त्याच्यासोबत मिळत आहेत. म्हणजे तुमचा तो टॉपिक तिथल्या तिथे डन अँड डस्टेड आहे. म्हणून तुम्हाला मी सांगते की जर तुम्ही आपले विद्यार्थी असाल
तर तुम्हाला काळजी करायची काहीच, म्हणजे आपण असं खूप लांब लेक्चर ताणत नाही की विद्यार्थी बोर होऊन जातील. मॅथ्स पण आपण अतिशय इंटरेस्टिंग ठेवलेलं आहे. मराठी खूप छान सुरू आहे. म्हणजे जर तुम्ही आपले विद्यार्थी असाल तर तुमचं सिलेक्शन हे 100% आहे. नसाल जरी तर तुम्ही आपल्याला कधीही कॉल करून अभ्यासाच्या निगडीत काहीही डाऊट्स विचारू शकता. चला पुढच्या क्वेश्चनकडे वळूया. डॅश प्लेइंग फुटबॉल, ही प्लेज क्रिकेट. म्हणजे तो फुटबॉल तर खेळतो, त्यासोबतच तो क्रिकेट पण खेळतो. म्हणजे तो फुटबॉल खेळतो आणि त्यासोबतच क्रिकेट पण खेळतो, असं याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन आहे. तर आता हे म्हणत आहेत की बिसाइड येईल, बिसाइड्स येईल, ऑल्दो येईल की ऑल्सो येईल. ठीक आहे, तर कधी पण तुम्ही लक्षात ठेवा की हे बिसाइड्स जे आहे ते त्याचं आन्सर आहे. ओके, बिसाइड्स त्याचा आन्सर आहे. पुढे ही फिल्ड द ग्लास विथ वॉटर टू द म्हणजे एक ग्लास आहे, त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण पाणी भरलं. सपोज तुम्ही याला कन्सिडर करा, हा एक ग्लास आहे आणि त्यांनी पूर्ण पाणी इथपर्यंत भरलं. तर त्या इथपर्यंतला, जे मी इथपर्यंत दाखवते त्याला काय म्हणतात असं म्हणत येते. मार्जिन कुठे असते? पेपरवर असते. एक सेकंड. मार्जिन जी असते ती पेपरवर असते, ग्लासला कधी मार्जिन नसते. ठीक आहे. त्यानंतर एज म्हणजे आता मी इथे ह्या डायसवरती उभी आहे, पोडियमवरती, आणि ही याची एज आहे, मी इथून खाली पडू शकते, त्याला आपण एज म्हणतो. त्यानंतर बॉर्डर म्हणजे समजा तुमची आणि तुमच्या बाजूच्यांची जी कंपाऊंड वॉल तुमच्यामध्ये असते, ती इकडची तुमची बॉर्डर, तिकडची त्यांची बॉर्डर. इंडिया पाकिस्तानमध्ये काय आहे? बॉर्डर. ग्लासला कधी बॉर्डर नसते. तर याचा आन्सर आहे ब्रीम. हे वोकॅबलरीमध्ये येतं हा क्वेश्चन. आपण वोकॅबलरीची तुम्हाला बॅचमध्ये लिस्टच देणार आहोत. मराठीमध्ये काय म्हणतात, इंग्लिशमध्ये काय म्हणतात, विथ पिक्टोग्राफी, की हे कुठे, जसं आता मी तुम्हाला उदाहरणं दिली, आता तुम्हाला हे नेहमी लक्षात राहील की बॉर्डर कुठे असते, ब्रीम कुठे असतं, एज कुठे असतं, मार्जिन कुठे असतं. एक्झॅक्टली त्याप्रकारे आपण विथ एक्सप्लेनेशन तुम्हाला ही वोकॅब प्रोव्हाइड करत आहोत. त्यानंतर द ॲडवर्ब ऑफ ब्रेव इज. ब्रेवचा ॲडवर्ब काय आहे? ब्रावो, तर हे एक एक्सक्लेमेशन आहे. आपण म्हणतो ना ब्रावो, वी वॉन इट, ते ब्रावो आहे. ठीक आहे, तर ब्रेवरी. ठीक आहे, ॲडवर्ब म्हणजे क्वालिटी ऑफ नाउन सांगत आहे, तर ब्रेवरी त्याचं आन्सर आहे. ओके, पुढचा क्वेश्चन बघूया आपण. कम वॉट मे, आय शाल अढेअर ऑन माय प्रिन्सिपल, अपॉन माय प्रिन्सिपल, विथ माय प्रिन्सिपल, टू माय प्रिन्सिपल. ठीक आहे, थोडं बेसिक तुमचं नीट क्लिअर पाहिजे, मग तुम्हाला हे जे आन्सर्स आहे ते एकदम इझिली आणि स्मार्टली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. द बुक इज नॉट ओनली इंटरेस्टिंग बट ऑल्सो. आता हे पुन्हा वोकॅबलरी आहे, इंग्लिश ग्रामरशी याचा एवढा काही संबंध नाही आहे. तुम्हाला या 4 गोष्टींची माहिती नीट पाहिजे. ठीक आहे, की बाबा इंट्रुडिंग म्हणजे तुम्ही काहीतरी काम करत आहात आणि मी तुम्हाला त्याच्यामध्ये डिस्टर्ब करत आहे, त्याला म्हणतात इंट्रुडिंग बिहेवियर. इंट्रेन्सिक म्हणजे जे की आपल्या आत असतं, म्हणजे इंट्रेन्सिक म्हणजे माझं इंट्रेन्सिक नेचर चांगलं आहे, म्हणजे मी मनाने चांगली आहे, म्हणजे जी आतली गोष्ट आहे जी आपण बघू नाही शकत, त्याला इंट्रेन्सिक म्हणतात. आणि याचं आन्सर आहे इन्स्ट्रक्टिव्ह. म्हणजे ही बुक जी आहे ती इंटरेस्टिंग तर आहे, म्हणजे खूप छान आहे ती बुक, पण त्याच्यासोबत इन्स्ट्रक्टिव्ह पण आहे, म्हणजे काहीतरी तुम्हाला ते इन्स्ट्रक्शन देतं आहे त्या बुकमधनं. ठीक आहे. फाइंड द वर्ड दॅट इज रॉंगली स्पेल्ड. तुम्हाला याच्यामध्ये नॉर्मल करेक्शन करायचं आहे. हे इथे ई आहे बरं का, करेशियस नाही आहे, ते ई आहे. करेजियस, विशियस, एनकरेज आणि मॅजिस्ट्रेट, इथे जी पाहिजे होता ॲक्च्युली. ठीक आहे. ओके, चूज द वर्ड स्पेल्ड करेक्टली. इथे रॉंगली स्पेल्ड विचारलंय, इथे करेक्टली स्पेल्ड विचारलंय. बिगिनिंग म्हणता आहेत हे. ठीक आहे, हे आन्सर आहे बघा. हे तर काही याचा संबंधच नाही आहे, काहीच्या काही त्यांनी कुठेही डबल एन लावलेले आहेत. थोडंसं तुम्ही, कारण हे एक्झाममध्ये तुम्हाला खूप अवघड वाटू शकतं, सगळे वर्ड्स सारखे वाटू शकतात. द साऊंड प्रोड्यूस्ड बाय काऊ इज. काऊ जो आहे
तो जो आवाज करतो तो कोणता आहे. आपण याची तुम्हाला लिस्टच दिलेली आहे क्रॅश कोर्समध्ये. जर आपल्याला आज काऊचा क्वेश्चन आला, उद्या डॉंकीचा येऊ शकतो, हॉर्सचा येऊ शकतो, एलिफंटचा येऊ शकतो. म्हणून आपण हा क्वेश्चन आपला रॉंग नाही व्हावं याच्यापासून इन्स्पायर्ड होऊन आपण ती लिस्ट तुम्हाला क्रॅश कोर्समध्ये इंग्लिशमध्ये आपण प्रोव्हाइड करत आहोत. आता इथे हे 4 गोष्टी आपल्या कवर्ड पाहिजे. ब्लीट जो आवाज आहे तो बकरीचा असतो, ती मे असा करते ना, तो आवाज असतो तो गोटचा असतो. ठीक आहे. ब्रे हा डॉंकी करतो. ओके. ग्रोल डॉग किंवा टायगर करतो. डरकाळी फोडणं जे आहे ना ते. आणि लो हे काऊ करतं, काऊ लो करतं. यालाच आपण मू पण म्हणतो. मू, एक्झॅक्टली राईट. MOO मू असं म्हणतो आपण. फाईन. पुढच्या क्वेश्चन कडे वळूया आपण. करेक्ट द सेंटेन्स इफ नेसेसरी. बघा इफ नेसेसरी आहे बरं का. जर करेक्ट करायचं असेल तरच करा, नाही तर नन ऑफ द अबाव आन्सर द्यायचं. काहीतरी त्याच्यामध्ये ओढून ताणून तुम्ही स्वतःहून मिस्टेक नाही काढायची. इकॉनॉमिक्स हॅव बीन टॉट बाय 3 प्रोफेसर. आता इथे तुम्हाला माहिती पाहिजे हॅव आणि हॅज मधला फरक. हॅज कधी वापरतो आपण, हॅव कधी वापरतो, याचा नीट फरक तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. तर याचा आन्सर जे आहे ते आहे बी. ठीक आहे. पुढे बघूया आपण पुढचा क्वेश्चन. अँटोनिम. अँटोनिम म्हणजे काय? अपोजिट वर्ड्स. अपोजिट. आणि सिनोनिम म्हणजे सिमिलर. आता तुम्ही हे कसं लक्षात ठेवाल? एस फॉर एस, सिनोनिम म्हणजे सिमिलर, म्हणजे उरलं ते अपोजिट आहे असं लक्षात ठेवा. अँटोनिम ऑफ ब्लंट इज. ब्लंट म्हणजे काय? एखादी गोष्ट जी की खूप अशी शार्प नाही आहे, अशी थोडी जाडसर आहे, त्याला आपण ब्लंट म्हणतो. इझी लेझीचा काहीच संबंध नाही आहे. ब्लंट म्हणजे थोडीशी अशी धार नसलेली गोष्ट, तर त्याचा आणि इझीचा काही संबंध नाही. स्पीडी नाही, लेझी नाही, शार्प. ओके. अनफॉर्च्युनेटली ही डॅश अ लॉट ऑफ मनी टू द बँक. म्हणजे अनफॉर्च्युनेटली खूप सारे पैसे बँकेकडे त्यांनी डिपॉझिट केलेला आपण अनफॉर्च्युनेटली म्हणू का? नाही, कारण की डिपॉझिट केलं इट्स अ नॉर्मल थिंग, जनरल थिंग. त्याला आपण अनफॉर्च्युनेटली शब्द वापरणार नाही. अनफॉर्च्युनेटली म्हणजे काहीतरी चुकी झाल्यावरती आपण तो शब्द वापरतो. अनफॉर्च्युनेटली ही लेंड म्हणजे आपण एवढे मोठे झालो का की आपण बँकला लेंड करणार, बँक आपल्याला लेंड करते, हे पण रॉंग आहे. अनफॉर्च्युनेटली ही बॉरोड असू शकतं, पण ते इथे बसत नाही. आणि याचा आन्सर आहे ओड. म्हणजे त्यांनी खूप सारे पैसे बँकेकडनं घेऊन ठेवले. लेट्स गो फॉर अ वॉक डॅश. म्हणजे इथे ते विचारत आहेत की इथे कोणत्या प्रकारचा तुम्हाला क्वेश्चन येईल, की लेट्स गो फॉर अ वॉक शॅल वी, असा आहे. ठीक आहे. पुढे बघूया. होल्ड ऑन, आय विल गेट अ पेन. तर इथे मी थांबा, मी जाऊन पेन आणतो. म्हणजे आत्ता प्रेझेंटमध्ये मी बोलत आहे, पण मी जाऊन आणतो म्हणजे मी फ्युचरबद्दल पण बोलत आहे. तर हा कोणता टेन्स आहे विचारताय? हा आहे फ्युचर सिम्पल टेन्स. फ्युचर म्हणजे थांब, मी जाऊन आणतो, मी आणला नाही, मी आणतोय आता. द फॉलोइंग सेंटेन्स इज इन डॅश टेन्स. पुन्हा टेन्स विचारलं म्हणजे टेन्स आपला महत्त्वाचा टॉपिक आहे. वी वर हॅविंग डिनर वेन इट स्टार्टेड टू रेन. म्हणजे आम्ही करत होतो. वी वर हॅविंग डिनर. वी वर म्हणजे पास्ट, हॅविंग म्हणजे तेव्हा पास्टमध्ये कंटिन्युअस, पास्टमध्ये करत आहेत. वेन इट स्टार्टेड टू रेन. ठीक आहे. आता ह्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला काय कळत आहे? हे पास्ट झालं, हे कंटिन्युअस झालं, म्हणजे कोणता टेन्स आहे याच्यामधनं थोडं जरी तुम्हाला नॉलेज असेल ना की लगेच तुम्हाला आन्सर येईल. बेसिक आपले पक्के पाहिजे. व्हॉट इज द अँटोनिम? अँटोनिम आत्ताच त्यांनी एका गोष्टीचं ब्लंटचं विचारलं. पुन्हा अँटोनिम म्हणजे ते तुम्हाला आता पण अपोजिट आणि सिमिलर वर्ड्स हमखास विचारू शकतात. 2 क्वेश्चन्स आत्तापर्यंत आपण पाहिले. प्रिडेसर. प्रिडेसर म्हणजे आपल्या आधीची व्यक्ती. तर आता प्रिडेसरचा अपोजिट काय आहे? तर त्याचा आहे सक्सेसर. फाईन.
सिनोनिम बघा, म्हणलं ना अँटोनिम सिनोनिम. आधी एक क्वेश्चन आला, आता एक क्वेश्चन आला, सिनोनिमचा पुन्हा आला. 3 क्वेश्चन तुमचे इथेच कव्हर झाले. ॲम्बिग्युअस. ॲम्बिग्युअस म्हणजे अशी गोष्ट जी की आपल्याला त्याच्याबद्दल जास्त अशी माहिती नाही आहे, थोडी थोडीच माहिती आहे, खूप क्लिअर नाही आहे आपण त्या गोष्टीमध्ये. त्याचा आन्सर आहे अनक्लिअर. फॉर्म द करेक्ट सेंटेन्स म्हणजे त्यांनी तुम्हाला तुटक तुटक असं सेंटेन्स दिलेलं आहे आणि याचं करेक्ट सेंटेन्स बनवायचं आहे. डिले डोंट मेक प्लीज फर्दर. काय येईल आधी? प्लीज डोंट मेक फर्दर डिले. म्हणजे काय? 4 आधी यायला पाहिजे, 4 एकातच आधी आलंय. डी आन्सर आहे त्याचं. म्हणजे कोणता सेंटेन्स डिले पासून सुरू होईल का? आधी डिले येतं का? 1 इथे यांनी ऑप्शन वाईज आता आपण खेळू. ठीक आहे, 1 दिलं, 1 म्हणजे डिले डोंट फर्दर. काही त्याचं लॉजिक नाही बनत. एक सेकंड. त्यानंतर आहे 2 5 3 2 डोंट फर्दर मेक डिले प्लीज. काहीच नाही, काहीच नाही, त्याचं काही बनलंच नाही. 3 2 5 4. एक मिनिट. 3 2 5 4 पुढचं ऑप्शन आहे 3 2 5 4. मेक, अरे इथेच गेलं. मेक पासून कधी काही म्हणजे काय सेंटेन्स बनलं का ते? मेक डोंट फर्दर रॉंग. आन्सर आहे 4 2 3 5. फॉर्म द करेक्ट सेंटेन्स म्हणजे पुन्हा त्यांनी तुटक तुटक शब्द दिलेत तुम्हाला आणि आता तुम्हाला सेंटेन्स बनवायला लावत आहे. इज देम नायदर हिअर ऑफ म्हणजे त्यांच्यामधलं कुणीच आत्ता इथे नाही आहे. ठीक आहे, नायदर ऑफ देम इज हिअर. 1 2. neither of them is here. अच्छा, D right. neither of them is here right. ठीक आहे, म्हणजे आधी 3 येईल. इथे मी 1 लिहिलंय पण आधी 3 येईल म्हणून त्याचा 3 इथे. ऑफ देम इज हिअर. ठीक आहे, आता कम्प्युटर सुरू झाला आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये, नाहीतर खूप जास्त होऊन जाईल आणि तुम्ही जे मी इम्पॉर्टंट गोष्टी सांगत आहे त्याच्यावरती लक्ष नाही देणार. उद्या आपण हे कम्प्युटरचे जे आहेत ते क्वेश्चन्स बघू आणि मी तुम्हाला याच्यासोबतच जसं आज सांगितलं महाराष्ट्राबद्दल काय नीट माहिती पाहिजे वगैरे, त्याच प्रकारे मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स सांगेल. कोणत्या टॉपिकवरती मला क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आहे ॲनालिसिस केल्यानंतर ते पण तुमच्यासोबत शेअर करेल. आय होप तुम्हाला मी जे सांगत आहे ते कळत आहे. कळत असेल तर मी खूप तळतळीने सांगत आहे, प्लीज त्याचा अभ्यास करा. या सगळ्या गोष्टी एक डायरी बनवा आणि त्याच्यामध्ये मेंटेन ठेवा. ठीक आहे, तुम्हाला याचा 100% फायदा होईल. आपण भेटूया उद्या सेकंड पार्टमध्ये बॉम्बे हायकोर्ट क्लर्कच्या पेपरच्या ॲनालिसिसमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करा. भेटूया पुन्हा. थँक्यू सो मच.